स्वारगेट येथील बसस्थानकात झालेल्या मुलीच्या अत्याचारानंतर आता बसस्थानकांच्या सुरक्षतेचा मुद्दा आता पुढे आलेला आहे। आपण बघू शकतो की आपण आता धुळे बसस्थानाकात आहोत। धुळे बसस्थानकाचं एका बाजूला 4 कोटी रुपये खर्च करून काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे सर्व बसेस या ठिकाणी त्याच बाजूला असलेल्या रिकाम्या जागेमध्ये बसस्थानकाच्या जागेमध्ये या ठिकाणी बसेस उभ्या करण्यात आलेल्या आहे आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये हजारो प्रवासी महिला वर्ग या ठिकाणी येत असतो। मात्र या ठिकाणी सुरक्षेची कुठलीही व्यवस्था किंवा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले दिसत नाही। पुरेशी लाईट व्यवस्था देखील रात्रीच्या वेळेस नसते, कारण या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे आणि अचानक या रिकाम्या जागेमध्ये या बसेस लावण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे मोठी सुरक्षा व्यवस्था नाही। त्यामुळे या भागातल्या प्रवाशांनी महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि इथल्या नागरिकांच्या सुरक्षतेसाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केलेली आहे। धुळे बसस्थानकाचे प्रमुख असतील किंवा ज्या ठिकाणी बसस्थानकांचे काम सुरू आहेत या ठिकाणी महिला आणि इतर लोकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासाठी आता धुळे बसस्थानक प्रशासन आणि इथलं एसटी महामंडळाचं प्रशासन लवकरात लवकर ही कारवाई करेल का आणि या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावेल का, हाच खरा तो प्रश्न आता उरला आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।